केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला होता, त्याला एक 4-5 वर्ष झाली, की त्यांना सगळे मॅन्ड गेट, म्हणजे जिथे ज्याला मॅन्ड गेट म्हणतात रेल्वेमध्ये, जिथे जिथे एखादी व्यक्ती लागते तो दरवाजा उघडायला किंवा बंद करायला, तर ते सगळं त्यांना बंद करून, सगळे मॅन गेट्स 100% बंद करून त्यांना इथं तिथे RUB किंवा ओव्हर ब्रिज किंवा अंडर RUB किंवा ROB असं करायचं आहे. आणि त्याच प्रक्रियेतला हा भाग आहे. तर तिथे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की तिथला ब्रिज हा त्यांना गैरसोय होते. मी स्वतः आता ते साईट बघायला चालले. पुढच्या आठवड्यात अश्विनी वैष्णवजींची भेट घेऊन आणि मार्ग काढू, काय मार्ग काढता येईल, म्हणजे ज्याच्यात रेल्वेचंही भलं होईल आणि स्थानिक लोकांनाही गैरसोय होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तिथे सगळे चालणारे, फिरणारे, मोटरसायकलवर जाणारे या सगळ्यांची सुरक्षितता हे केंद्रबिंदू ठेवून मार्ग काढला पाहिजे. काही कबूतरखान्यावर वाद निर्माण झालेला आपण बघितले की जैन धर्मियांनी आंदोलन केलं, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आलं नाही. आज आपलं मराठी एकीकरण समितीने आंदोलन केलं, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हा दुजाभाव होतो. मला दुजाभावाची सवय झाली आहे, कारण केंद्र सरकारमध्ये मागच्याच आठवड्यात आम्ही सगळे अतिशय शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दिलेल्या संस्काराने आम्ही सगळे इलेक्शन कमिशनला 300 खासदार जात होतो. आम्हालाही तिथे आढळण्यात आलं, आम्ही रितसर परवानगी घेऊन हे सगळं करत असतानाही आम्हालाही तिथे लोकशाही पद्धतीने तिथे जाता आलं नाही. 2 दिवस झाले संसदेमध्ये आम्ही चर्चा मागतोय. सत्ताधारींचे माईक सुरू होतात, पण विरोधकांचा माईक सुरू होत नाही. हे दुर्दैव आहे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. राज्यातील काही मटण भागामध्ये 15 ऑगस्टला चिकन आणि मटण आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजकीय प्रतिक्रिया कालपासून त्याच्यावरती यायला लागले. तुम्हाला काय वाटतं? कारण कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उगाद आणण्याचा हा प्रकार केला जातोय का? अर्थातच काही विषयच नाहीये. म्हणजे मला असं वाटतं आज राज्यासमोर ह्या सरकारकडे तुम्ही बघताय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, शिक्षक आत्महत्या करतायत, जलजीवन मिशनचे काम करणारे लोक आत्महत्या करतायत. अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या आत्महत्या चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या घटकातले लोक आत्महत्या करतायत, कारण का सरकार पेमेंट देत नाही. एकीकडे चाललंय, दुसरीकडे महाराष्ट्राचा जो कर्जाचा डोंगर आहे तो वाढतच चाललाय. हे मी म्हणत नाही, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. 26 लाख लाडक्या बहिणींना त्यांनी भाऊबीजेलाच गिफ्ट दिले की आता तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही. त्यामुळे अशी परिस्थिती असताना या सरकारचं लक्ष नक्की कुठल्या कामावर आहे? म्हणजे कोणी काय खायचं हे सरकार ठरवणार. आता कुठल्या दिवशी आम्ही काय खायचं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो, कोणाच्या मर्मर्जीने चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही. कबूतरखान्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया राबवत असताना याला धार्मिक रंग दिला जातोय असं वाटत नाही? काही असलं तरी चर्चा तर झाली पाहिजे ना. स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, सरकार असेल. सरकार काय करते? सरकारमधलेच लोक वेगळी एक लाईन घेत आहेत, कोर्टाची एक लाईन, सरकार कधीतरी वेगळी लाईन घेत आहे. सरकारच्या लाईन मध्ये पण सातत्य दिसत नाही ना. धनंजय मुंडे निवासस्थान सोडत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांना निवासस्थान मिळत नाही. हा वाद सुरू आहे. धनंजय मुंडे हे शासकीय निवासस्थान सोडत नाहीत, मात्र मुंबईच्या गिरगावमध्ये कोट्यावधींचा त्यांचा फ्लॅट त्या ठिकाणी आढळून आलाय. मुंबईमध्ये अजून 2 ठिकाणी त्यांचे फ्लॅट आढळून आलेत. मग असं असताना धनंजय मुंडेंना शासकीय निवासस्थान का सोडू वाटत नाही? हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा, कारण का त्यांच्या सरकारचा हा निर्णय, तुम्हाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. शरद पवारांनी जो दावा केला होता की निवडणुकीआधी मला 2 जण येऊन भेटले होते, तर ह्या वक्तव्यावरून आता अजित पवारांनी खरं तर शरद पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार असं म्हणतायत की त्यांनी बारामती लोकसभेचं उदाहरण दिलं, विधानसभेचं उदाहरण दिलं. मला ज्या वेळेस माझ्या कॅन्डिडेटला लोकसभेला कमी मतं मिळाली त्यावेळेस विरोधातला कॅन्डिडेट निवडून आला, अर्थात तुम्ही निवडून आला. मग विधानसभेला तरी देखील लोकांनी मला 1 लाख मतांनी निवडून दिलं. मग असं असताना बघ विरोधक पुन्हा म्हणतील मी त्या ह्याच्यामध्ये घोटाळा केलेला आहे. कसं बघताय या वक्तव्याकडे? हा एक विषय, एका मतदारसंघाचा विषयच नाहीये. तुम्ही जर राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स बघितली आणि तुमच्याच चॅनलनी ज्यांची नावं राहुलजींनी लावली, इथे तुमचंच चॅनल त्या घरी गेलंय ना. तुमच्याच चॅनलनी मला दाखवलं
की एका घरात तेवढे लोक राहतच नाहीत. हे मी नाही म्हणत आहे, हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलनी तिकडे घरी जाऊन चेक केलंय की डुप्लिकेट नावं कशी आहेत. आणि हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही आहे, हा काश्मीर टू कन्याकुमारीचा विषय आहे. हा एक कुणाचाच विषय नाही आहे, हा एका प्रक्रियेचा विषय आहे. आणि पवार साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही परत ऐका. ते काय म्हणले, 2 लोक आमच्याकडे आले, त्यांनी कुणावरच आरोप केला नाही. पवार साहेबांनी 6 दशकांमध्ये त्यांच्या राजकारणात कधीच कुणावर आरोप केले नाही. तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स परत जबाबदारीने पहा. ते काय म्हणले, असे 2 लोक माझ्याकडे आले. मी म्हणले काय चाललंय टेक्नॉलॉजीचं. राहुल गांधींचा त्यांना फोन आला. ते दोघं भेटले आणि ते म्हणले ह्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही आणि ह्याच्यावर आमचा विश्वास नाही असं म्हणून सोडून दिलं. त्याच्यामुळे आरोप नाही येतो, ते एक स्टेटमेंट आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जे डेटा आहे तो डेटा इलेक्शन कमिशन पण नाकारत नाही ना, तुम्ही चॅनलवाले नाकारताय. कारण का जी नावं, ते एवढं जाडं पुस्तक आहे ज्याच्यात ते डुप्लिकेटचं सगळं आहे, ती सगळे कागदपत्र राहुलजींनी देशाला दाखवली आणि प्रत्येक चॅनलनी या देशातल्या जाऊन तिथे व्हेरीफाय केलंय की आहे जे आरोप किंवा वास्तव, खरं आरोप नाही आहे तो, जे वास्तव आहे, जे राहुलजींनी देशाला दाखवलं, ते तुम्ही सगळ्यांनी कन्फर्म केलं. अजित पवार असं देखील म्हणाले की लोकसभेला विरोधकांना चांगल्या जागा मिळाल्या, त्यावेळेस ईएम चांगलं होतं, मात्र आता विधानसभेला अपयश आल्यानंतर त्यांच्याकडून सातत्यानं अशी विधानं केली जातात. हा ईव्हीएमचा विषय नाही, हा वोटर्स लिस्टचा विषय. आणि तो आरोप नाहीये, तो डेटा आहे. आणि मुकेश अंबानीच म्हणतात की आज तेलापेक्षा डेटा जास्त मोठा आहे. डेटा इज द न्यू ऑइल. हे मुकेश अंबानींनीच या देशाला शिकवलं. एक त्यांचं स्टेटमेंट आहे एक, आणि दुसरं हा डेटा आहे आणि तुमच्या समोर आहे आणि तुम्ही व्हेरीफाय केलाय ना. हा ईव्हीएमचा विषय नाही, हा वोटर्स लिस्टचा डेटा आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही आहे, ही एक तंत्रज्ञानावर झालेले काश्मीर टू कन्याकुमारी वोटर लिस्ट मधल्या गोष्टी. भविष्यातील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतील असं वाटतंय? नाही, आमची एवढीच मागणी आहे की ही जी नावं आहेत किंवा ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक व्हावी. जर तुम्हाला जर एक मत आणि मला एक मत, तर प्रत्येक व्यक्तीला एकच मत असलं पाहिजे ना. आपला संविधान काय सांगतो, आपला देश संविधानाने चालतो. तर जर तुम्हाला एक मत, मला एक मत, प्रधानमंत्र्यांना एक मत, सलमान खानला एक मत, सगळ्यांना समान नाही ना आहे. माधुरी दीक्षितला पण एकच मत. त्याच्यामुळे सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे, तर प्रत्येकाने एकच मत द्यावं. आणि जर असेल तर फॉर्म्समध्ये एका घरात चुकीचे पत्ते, चुकीची आधार कार्ड, खोटी आधार कार्ड, हे तर तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे. तुमच्या सगळ्या चॅनल्सनी व्हेरीफाय केलंय. जे राहुलजींनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं, हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सनी त्या घरामध्ये, दारामध्ये जाऊन वास्तव दाखवलंय की नाही देशाला. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी, साफ आहे. योगेंद्र यादवांनी काल 2 जे आहेत ते मयत दाखवले होते, ते कोर्टासमोर हजर केले. कसं बघता या सगळ्या? म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मला काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण का या गोष्टी कानावर येत होत्या, नंतर त्याचा सगळा स्टडी, कारण का मी एक तर करण्यावर कधी आरोप करतच नाही. कारण का माझं म्हणणं आहे की जे काय व्हावं ते पारदर्शकपणे डेटा ड्रिव्हन व्हावं. त्याच्यामुळे डेटा दाखवतोय ना, त्याच्यामुळे वेगळं काय बोलायची गरजच नाही. डेटा स्पीक्स लाऊड. उत्तर आम्हाला अपेक्षित निवडणूक आयोगाकडून आहे ती उत्तर कुठेतरी बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून दिली जातात असा आरोप केला. नाही, रोहितचं स्टेटमेंट आहे, तुमच्याच चॅनलवरचं आहे. जे खरं आहे, एकीकडे भारतीय जनता पक्ष असं म्हणतं की ती स्वायत्त संस्था आहे. ती जर स्वायत्त संस्था असेल तर कुठल्याच, आम्ही पण नाही बोललं पाहिजे, त्यांनी पण बोललं, ते काय गरज नाही ना डिफेंड करायची. जर ती संस्थाचा सरकारचा काही संबंध नाही तर मग सरकारने काय बोलायचीच गरज नाही. आरबीआय आहे, इलेक्शन कमिशन आहे, या संस्था स्वायत्त संस्था आहेत आणि तशाच राहिल्या पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे. याचं लॉजिकल एंड काय असेल काय? भक्तिपत आहे का? कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्याची सगळ्याच्या लिस्ट चेक करा. जी डबल नावं आहेत, खोटी नावं आहेत, चुकीचे आहेत. आणि आजकाल तंत्रज्ञानामुळे एवढं मोठं तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानमध्ये किती मला सांगा. आता तुम्ही पण सगळे तंत्रज्ञान, तुम्ही पण फॉर्म भरता. आता मला आश्चर्य वाटतं, 4,800 कोटी रुपयाचा हा जो घोटाळा झालाय लाडकी बहीण योजनेमध्ये, तुम्ही मला विचार करून सांगा, तुमच्या सगळ्यांची मुलं आहेत, तुम्ही पण कुठल्या ना कुठल्या स्कीममध्ये फॉर्म भरत असाल, तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होत. 0.1% साठी फॉर्म, 0.1% साठी आपलं काही चुकलं तर रिजेक्ट. पीक विमा शेतकऱ्याचा थोडंसं काही कमी जास्त फोटो आला, रिजेक्ट. कुणाची स्कॉलरशिप असेल, ST SC, रिजेक्ट. मग अशा वेळी जेव्हा सरकारला पैसे द्यायची वेळ असते, हक्काच्या माणसाला, शेतकऱ्याला, कष्ट करणाऱ्याला,
तेव्हा फॉर्म रिजेक्ट होतात. लाडकी बहीण योजनेमध्ये 26 आणि हे तुम्हीच चॅनलनी कव्हर केले ना, मी तर माझ्या कल्पनेतल्या गोष्टी नाही. आता कसे काय त्याच्यात पुरुष निघाले, शॉकिंग. पुरुषांना पण यांनी लाडक्या बहिणीत मतं दिले. आणि काय दिवस बघितला, रक्षाबंधनाच्याच दिवशी बॉम्ब फोडला आणि सांगितलं आता या सगळ्या इन्क्वायरी. म्हणजे तुम्ही विचार करा, रक्षाबंधन म्हणजे काय, बहिणीचं रक्षा करण्यासाठी बंधन आहे, त्यालाच कात्री लावायचं काम या सरकारने दिलेलं आहे. लाडक्या बहिणीचा उल्लेख निघाला म्हणून खरं तर 2 दिवसापूर्वी माजी आमदार संजय जगताप यांनी सासवड नगर परिषदेमध्ये आंदोलन केलं. देशात पहिली आलेली नगरपालिका, मात्र निधी अभावी त्या ठिकाणी कुठलंच काम होत नसल्याचं जे आहे तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं. कसं बघता या सगळ्या 7 महिन्यात एकही त्यांचं काम मंजूर होत नाही. एकाही अशी प्रमाणात शोकांतिका मंजुरी आहे नाही. त्यांची. सत्ता कुणाची आहे? सत्ता जे सत्तेमध्ये त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, हमी भाव मिळत नाही, आत्महत्या दर 3 तासाला. हे माझं स्टेटमेंट नाही आहे, महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये. मकरंद आबा पाटलांचं स्टेटमेंट आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यामध्ये 3 तासाला 1 आत्महत्या झालेली. सांगलीमध्ये तुम्हाला माहिती आहे जलजीवन मिशनचं काय झालं, शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या, वेळेवर पैसे येत नाहीत, शिवभोजन थाळीला पैसे नाहीये, लाडक्या बहिणी योजनेमध्ये 25 लाख महिला कमी गेलेल्या. मग जर अशा सगळं कटछाट आणि एवढं करून फिस्कल डेफिसिट, ज्याच्याबद्दल मी वर्षभर नाही 2 वर्ष मी सांगून थकले सगळ्यांना. तुम्ही माझी सगळी भाषणं, तुम्ही तर सगळ्यांनी मला किती वेळा भेटल्या. फिस्कल FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ऍक्टवर मी किती वर्ष बोलते. पैसे किती येत आहेत आणि किती खर्च होतात त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात. जेवढे पैसे येत होते त्याच्या 10 पटीने पैसे इलेक्शनच्या आधी खर्च करत होते सरकार. आता कटछाट करत कुठे आले. फिस्कल डेफिसिट हॅज कोलॅप्स्ड महाराष्ट्र सरकारचं पूर्ण. खरं तर 15 ऑगस्टला जो चिकन बंदी असेल, मटन बंदी असेल, कत्तलखाने बंद असतील, यावर आता भाजपने निशाणा साधलाय. भाजप असं म्हणत आहे की 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय खरं तर काँग्रेसच्या काळात झाला आणि त्यावेळेस शरद पवार काँग्रेससोबत होते. त्यामुळे आता त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती लक्ष हे करून विरोधकांनी जाणीवपूर्वक ह्याचं राजकारण करू नये. खरं तर हा निर्णय शरद पवारांच्या काळात झालेला आहे. शरद पवार या राज्याचे मुख्यमंत्री कुठल्या वर्षी? 95 नंतर 2005, 2015, 30 वर्षापूर्वी. 30 वर्षाची उणी तुम्ही किती दिवस काढत बसलात? स्वतः घ्या ना जबाबदारी. 30 वर्षापूर्वी एक तर निर्णय झाला का नाही, माझा विश्वासच नाही त्याच्यावर. कारण का आदरणीय पवारसाहेब असल्यामध्ये राजकारणात कधी केलं नाही. आणि समजा आता जे काय बीजेपी म्हणते, काय प्रॉब्लेम, बीजेपीला स्वतःचा काय अजेंडा राहिलाच नाही बोलायचा स्वतःचा. त्याच्यामुळे मग पंडित जवाहरलाल नेहरूंची चुका काढत बसा, त्याच्यानंतर इंदिराजी, राजीवजी, मनमोहन सिंगजी आणि काँग्रेसचं काहीतरी बोलायचं, आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांवर टीका करायची. आता 30 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते. मग गेल्या 30 वर्षामध्ये काय काय राज्यात झालं ह्याचे पण हिशोब काढूया ना आपण. संजय राऊत असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना सूचना आल्या की शिंदे आणि सहकाऱ्यांना गांभीर्याने घेऊ नका, म्हणून हा सर्व चाललेला खटाटोप. काय सांगता येत नाही बाई. का सांगू, माझी कोणाची भेटच नाही, कारण का कोणी नाहीच आहे ना. पार्लमेंटमध्ये कोणी भेटलं मला यावेळी त्यांच्यापैकी. आणि मला तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की शिंदे साहेब काश्मीरला गेले. आणि मला वाटतं ते भरत गोगावले पण कॅबिनेटला होते, त्यांचे काही लोक, ते कोण दिल्लीला होते, काय होते, मला काही दिल्ली दिसले नाहीत ते कोणी, पण माहिती नाही ते कुठे आहेत. त्याच्यामुळे हे सगळं तुमच्या चॅनलवरच कळतो. आम्ही आमच्या कामात इतके. तुळजाभवानीच्या शिखरावरून वाद सुरू झालेला आहे. आज पुरातत्व विभागाचा अहवाल सादर होणार आहे की खरंच या म्हणजे शिखर पाडण्याला विरोध होतोय. रिनोव्हेशन होते जिथे मला असं वाटतं स्थानिक लोक, तिथले जे स्थानिक लोक आहेत, विभाग, आणि या सगळ्या राज्याचा नाही देशाच्या आस्थेचा विषय. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी इथल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचं आंदोलन दडपतायत असा आरोप जरांगे करतायत. मुंबईच्या आंदोलनाला तिकट कारस्थान करून ते करण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणताय ही लोकशाही आहे. लोकांना मन मोकळं करायचा अधिकार आहे. त्यांचे काही अनुभव असतील, मला नाही माहिती. खरं तर जी ओबीसी मंडल यात्रा सुरू झाली, या यात्रेहून आता ओबीसी नेते यांनी टीका केली. ओबीसींना येण्यात काढायचं काम शरद पवारांनी करू नये असं त्यांनी म्हटलंय. त्यांना भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट पाठवण्यात आलं. एकाच बाजूला आहेत.
विकासाची कामे करण्याऐवजी लोक टीव्हीवर जास्त बोलतात असा आरोप जे आहे ते अजितदादांनी केलेला आहे. कशावर बोलतात? टीव्हीवर जास्त बोलतात. आता तो तुमचा व्यवस्था आहे, तुम्हीच ठरवा काय आहे. तरी बारामतीत जो अपघात घडलाय त्यानंतर आपल्या प्रशासनाला काय सूचना असणार आहे? नाही, बारामतीत ॲज अ मॅटर ऑफ मी आजच वेळ मागितली होती, पण ते जागेवर नाही आहेत अधिकारी, पोलीस यंत्रणा पण आणि ऍडमिनिस्ट्रेशन पण, की बारामतीमध्ये कुठेही डेव्हलपमेंट झाली की ऍक्सिडेंट्स वाढतात. बारामतीचं एकट्याच अशी नाही, हायवेजवर होतात, सगळीकडे होतात. पण आपण सगळ्यांनी पूर्णपणे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. स्पीड ब्रेकर्स वाढवले पाहिजेत आणि सायनेजेस वाढवले पाहिजेत. आणि स्पीड ब्रेकर्स तर तातडीने, मला सांगितलं होतं प्रशासनाने की आम्ही या आठवड्यात स्पीड ब्रेकर करू. एकही स्पीड ब्रेकर वाढलेला नाही आहे बारा. स्पीड ब्रेकर झाले, खिचडी व्हायला लागली. आता त्याच्यामध्ये नव्याने सूचना देण्यात आल्यात की ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी. आपल्या इथं साधारणतः 200 ते 300 मीटरवर चौक आहे. मग सिग्नल यंत्रणा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार त्या प्रत्येक ठिकाणी स्पीड मला असं वाटतं उदाहरण टाईप द्यायचं झालं तर आपण समजा MIDCत निघालो तर प्रत्येक चौकामध्ये दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर केलेले. मग तिथं जर सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर वाहतूक कोंडी होईल का सुरळीत होईल, आपला काय अनुभव? तज्ज्ञांना विचारा. गडकरी साहेबांनी जेव्हा नवले ब्रिजला माझ्याकडे सातत्याने ऍक्सिडेंट्स होते, तो आपल्याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, मी गडकरी साहेबांची मदत घेतली. त्या चौकासाठीही मी ते सगळे आणले होते. आता कलेक्टरांशी सातत्याने या विषयावर बोलण्यात आले की तो NGO आहे जो ह्याच्यातच तज्ज्ञ आहे की जे ऍक्सिडेंट, ज्याला ब्लाइंड स्पॉट्स म्हणतात इंग्रजीमध्ये, ट्रॅफिकच्या भाषेमध्ये, त्या ब्लाइंड स्पॉट्समध्ये जिथे ऍक्सिडेंट्स होतात तिथे काय करता येईल, एखादा आरसा लावता येतो, तिथे सिग्नल लावता येतो, तिथे रम्बलर्स करतात. आम्ही सगळीकडे स्पीड ब्रेकर नाही केले नवले लॉन्चला, तिथे रम्बलर्स केले, ते छोटे छोटे असतात बघा, त्या रम्बलर्सनी हळूहळू स्पीड कमी होते. आणि आता म्हणजे मला अभिमान वाटतो आणि मी जाहीरपणे त्याच्यासाठी गडकरी साहेबांचे आभार मानते की सगळ्यांची, म्हणजे जे ड्रायव्हर्स आहेत, सगळे चालक आहेत, त्यांचंही सहकार्य झालं, स्पीड कमी झाली. नवले ब्रिजवर आता आधीसारखे ऍक्सिडेंट होत नाही. अशा दुर्घटना त्याच्यामुळे बारामतीचा एक ड्रॉइंग करून, मागेही तो NGO इथे मी बोलवला होता, त्या NGOला गडकरी साहेबांच्या त्या NGOचं मार्गदर्शन घेऊन बारामतीचं ट्रॅफिक प्लॅनिंग, जसं टाउन प्लॅनिंग करतो तसं ट्रॅफिक प्लॅनिंग तातडीने करण्याची गरज आहे. PHK मध्ये घडलेली जी काटेवाडीमधली घटना आहे त्यानंतर पण बारामतीत असं सुरक्षित नसल्याचं बोललं जातंय. सुरक्षित कोणीच नाही महाराष्ट्रात. पुण्यात पण घटना होतात, बारामतीत होतात, सगळीकडे. राज्यात क्राईम वाढलाय, मी म्हणत नाहीये. केंद्र सरकारचा होम डिपार्टमेंट, गृह मंत्रालयाचा केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तिथे पण त्यांची सत्ता इथे, विरोधक म्हणून म्हणत नाहीये मी, डेटा तुमच्या समोर. पंतप्रधान मोदी हे पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. सातत्यानं मोदी सांगतायत की ट्रम्प हे माझे मित्र आहेत, मात्र ट्रम्प हे सातत्यानं भारतावर जास्तीचा टॅरिफ लादतायत. मोदीजी आता चायनाला जाणार आहेत आता पहिली त्यांची भेट चायनाला आहे. चायनाची व्हिजिट झाल्यानंतर मोदी साहेब अमेरिकेला जाणार आहेत. कुठल्याही लोकशाहीमध्ये प्रधानमंत्री जेव्हा फॉरेनला जातात तेव्हा आम्ही सगळे त्याचा, अर्थातच आमची अपेक्षा आहे नागरिक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, की चर्चा ही झालीच पाहिजे. याचं कारण की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात इकॉनॉमी उघडली, मोठे रिफॉर्म झाले. ही एक खूप मोठी संधी आपल्या देशाला रिफॉर्म्स करण्याची. आणि त्याच्याच बरोबर टॅरिफ्समध्ये जे काही आपल्याबद्दल घडलं, दुर्दैव आहे खरं, मला हे व्यासपीठ नाही त्याच्यावर टीका करायचं, पण आम्हाला सरकारकडून जास्त अपेक्षा होत्या. जेव्हा ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही सगळे गेलो तेव्हा सगळ्या टीम्स, पक्ष, मतभेद सगळे बाजूला ठेवून आम्ही देशासाठी गेलो. तसंच टॅरिफसाठी का नाही मदत घेत हे सरकार? जर टॅरिफ्स असेल, चायनाचे Tier 2 डायलॉग्स असतील, या सगळ्या आंतरराष्ट्रीय मध्ये काँग्रेसमधले अतिशय, काँग्रेस म्हणू नका पण त्यांनी त्या विचारधारेत अतिशय उत्तम काम केलंय. का नाही त्या तज्ज्ञांचा उपयोग हे सरकार करत? राजनीती होती राहिली, पण हा राजनीतीचा विषय नाही, देशाचा विषय. टॅरिफ्समध्ये अनेक इंडस्ट्रीज आहेत ज्यांच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे. जर 50% राहिलं तर आपलंही नुकसान होणार आहे, अमेरिकेचंही नुकसान होणार आहे. फक्त आपलं नुकसान होणार नाहीये, अमेरिकेचंही नुकसान त्याच्यात होणार आहे. त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. आमची अपेक्षा आहे की भारत सरकारने एक ऑफिशियल स्टेटमेंट कॉमर्स मिनिस्ट्रीनी पार्लमेंटमध्ये करून त्याच्यावर चर्चा घ्यावी. छगन भुजबळ यांचं गोंदिया जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी नाव डिक्लेअर करण्यात आलं. परंतु छगन भुजबळ म्हणतात मी नाशिक सोडून गोंदियाला का जाऊ? हो, खरंच आहे. भुजबळ साहेबांना गोंदियाला पाठवत आहेत. एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे,
ते बरोबर आहे तुमचं. सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे त्यांचं. आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा. अगदी बरोबर आहे, भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे एजेंडावर. रायगडचं पालकमंत्री पद हे अद्यापही प्रलंबित आहे. आदित्य तटकरेंना झेंडावंदनाचा मान मिळाला म्हणून भगत गोगावले कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश महाजनांना त्या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे भुजबळ साहेबांना नाशिकचं द्यायला पाहिजे का, तर अर्थातच सिनियरिटीमुळे द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ताई, एकंदरीत राज्य सरकार हे 3 पक्षांचं आहे, ठीक आहे. कसं बघताय 3 पक्षांकडे, एक विरोधक म्हणून आणि महाराष्ट्राचा विरोधक म्हणून नाही, मला एकाच गोष्टीचं दुःख होतं की एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं, एवढं मोठं मॅन्डेट, तर काम करायच्या ऐवजी स्टेटमेंट आणि महाराष्ट्रात प्रगती काय झाली. नोव्हेंबरमध्ये यांचं सरकार आलं, आपण ऑगस्टमध्ये बसलोय. मला सांगा ना, 5 मोठी या सरकारने केलेली कामं सांगा ना. कमी केलेल्याची लिस्ट मी 50ची तुम्हाला देऊ शकतो. पण गेल्या 8-9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठली क्रांती घडली एवढं मोठं झालं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, शिक्षकांची मोठी आंदोलनं झाली, आत्महत्या झाल्या. त्यानंतर जलजीवन मिशनचं अतिशय म्हणजे वर्स्ट इम्प्लिमेंटेशन या राज्यात झालेले. मी म्हणत नाही, तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवले, आरोप नाहीये, वास्तव आहे. मी स्वतः त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्या खासदारांनी प्रयत्न केले की निधी आला पाहिजे. शिक्षणात तीच परिस्थिती, इन्फ्रास्ट्रक्चर, यांना मोठे मोठे रस्ते कॉन्ट्रॅक्टचे पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमध्ये एवढा हजारो कोटी रुपये पुरुषांना पण घातलं त्या लिस्टमध्ये. काय म्हणजे असं प्रशासन मी महाराष्ट्र सरकारमध्ये आजपर्यंत कधीही बघितलं नाही. मायनॉरिटी गव्हर्नमेंट असू दे, फुल मेरिट, पण असा जो सावळा गोंधळ, कोण कोणाला थोबाडीत मारतंय, कोण कुठे पत्ते खेळतंय, म्हणजे महाराष्ट्राचं इतकं हसं करून ठेवलंय या महाराष्ट्र सरकारने. आणि केंद्रात सगळेच बोलतात, त्यांचे पण मंत्री बोलतात इंडिया और है महाराष्ट्र में, वहां तो सब ताश खेल रहे. पुणे बारामती लोकसभामध्ये प्रवीण माने असतील किंवा संग्राम थोपटे असतील, संजय जगताप असतील, भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसत आहे. कसं बघता तुम्ही? नाही बघा, एका लोकशाहीमध्ये लोक त्यांचे निर्णय घेत असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर तो त्यांचा निर्णय आहे. त्याच्यामुळे त्याला काय, म्हणजे त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. कारण का कधी ना कधी आम्ही एकत्र काम केलंय हे मी कधीच विसरणार नाही. आणि माझ्या 4ही इलेक्शनला त्या सगळ्यांनी खूप मला मदत केली, हे मी आयुष्यभर विसरणार. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी 1 लाख युरोचा नारा पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला, कसं बघताय? हो, तुम्हाला आठवत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र असताना जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन आम्ही वेगळेच लढायचो. सगळ्या याच्या इलेक्शन काय असणार आहे? नाही, आम्ही चर्चा करून करणार. आम्ही चर्चेशिवाय कधीच स्टेटमेंट करत. ताई, पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न. आपण बघितलंय की सण समारंभ आल्यानंतर 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाले पाहिजेत. कधी नव्हे हा निर्णय घेण्यात आला की 15 ऑगस्टला मांस आणि जे मटण कापण्यावर बंदी घालण्यात आलेली, जाणून बुजून घालण्यात आली का ठरवून केलेलं षडयंत्र? नाही, खूप दुर्दैव आहे. कारण का महाराष्ट्राच्या समोर खूप मोठी आव्हानं आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत, ते विषय महत्वाचे ते आहेत. कोण काय खातं ह्याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार हो, आणि कशासाठी? कधीच आपल्या संस्कृतीत हे बसलेलं नाही. ज्याला जे खायचंय, ज्या दिवशी खायचंय तुझं तू बघ ना बाबा. आता त्याच्यात पण सरकार लक्ष घालत बसणार. आम्ही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या विषयांमध्ये लक्ष घालण्यापेक्षा या सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये जो मोठा घोटाळा झालाय तो पारदर्शकपणे आपल्याला राज्याला सांगितला पाहिजे. शेतकऱ्यांच्या दर 3 तासाला 1 शेतकऱ्याची आत्महत्या होते, ह्याच्यात काय करताय सांगा. आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव द्या. जलजीवन मिशनचं काम, ज्याचा एवढा मोठा घोटाळा झालाय, ते नीट करा. हे सगळं करायला पाहिजे या सरकार. आणि हे नको त्या विषयांमध्ये डायव्हर्ट करून लक्ष नाही या सरकारचे. दुर्दैव आहे की एवढं मोठं मतदान या सरकारला मिळालं, पण 8 महिन्यात काय मोठी क्रांती केली या सरकारने? शून्य. खरं तर ताई, भाजपचं गेल्या अनेक वर्षांपासून मिशन बारामती लोकसभा हे स्वप्न आहे. आता लोकसभा जिंकण्यासाठी भाजपनं खरं तर अनेक दिग्गज नेते ज्यांनी तुमच्यासोबत काम केलंय त्यांना आपल्या ताफ्यात घेतलेलं आहे. तुम्हाला वाटतंय का की येणाऱ्या कालावधीमध्ये भाजप बारामती लोकसभा काबीज करण्याच्या तयारीने या सगळ्या त्यांनी गोष्टी केलेल्या? प्रत्येक जण आपले सीट वाढवायला प्रयत्न करतच ना. लोकशाहीमध्ये त्याच्यात गैर काय? ताई, आपण दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यांचा सन्मान केला, नंतर सोनियांना देखील नाही, पहिलं मी खडगेजींना भेटले सकाळी 10 वाजता. मग अशा सर्व पद्धतीने आपण सर्वांची गाठी भेटी घेतल्या. एवढ्या 8-10 दिवसामध्ये काय नवीन बदल
होतील अशी अनेकांना शंका आहे. काय होईल एक नक्की? तर मी दिल्लीला जेव्हा जाते तेव्हा प्रत्येक मंत्र्याला भेटते, कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राची अनेक कामं प्रलंबित असतात आणि मी प्रत्येक फोटो टाकते. ऑपरेशन सिंदूरला माननीय प्रधानमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा होता की आम्ही विरोधक असलं तरी आम्हाला पाठवलं, नुसतं पाठवलं नाही, आम्हाला लीड करायची संधी दिली. त्यामुळे तो विश्वास माननीय प्रधानमंत्र्यांनी टाकला. त्याचे आभार मानण्यासाठी मीही गेले, कन्निमोळीही जाऊन आल्या, प्रियांका चतुर्वेदीही जाऊन आल्या. आम्हाला म्हणजे मी स्वतःच माननीय प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि सविस्तर चर्चा करायची संधी मिळाली. त्याबरोबर वन नेशन वन इलेक्शन या कमिटीवर आहे मी, प्लस इन्कम टॅक्सचं बिल जे आत्ता आलंय त्याही सिलेक्ट कमिटीवर मला काम करायची संधी मिळाली. त्यामुळे ह्या सगळ्यावर सविस्तर आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचे आमचे काही अनुभव आहेत काय हे सांगण्याची संधी त्या वेळेत मला मिळाली. खडगेजींबरोबर माझी रोजच भेट होते, कारण का पार्लमेंटमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची. आणि माननीय सोनियाजींना हँडलूमची फार आवड आहे आणि महाराष्ट्र आणि त्यांना कधी बघा त्यांनी भारतातल्या अतिशय चांगल्या जे म्हणजे त्याला आपण विवर्स म्हणू त्यांना नेहमीच त्यांनी खूप मोठी संधी दिलेली आहे. त्यामुळे पैठणी आणि वर्ल्ड हँडलूम डे म्हणून या सगळ्यांची गाठीभेटी त्या दिवशी घेतली आणि वर्ल्ड हँडलूम आपल्या पैठणी साडीला अजून आपल्याला राष्ट्रीय पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या पैठणीची एक वेगळी ओळख देऊन तिला इंटरनॅशनल लेवलला कसं नेऊ शकतो, तिथल्या व्हिवर्सला काय संधी देऊ शकतो, याच्यासाठी त्या सगळ्यांच्या मी भेटी त्या दिवशी घेतल्या. ताई, आपल्याला 9 ते 10 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, परंतु आपण पाहतोय की कोविड नंतर जे रेल्वेच्या सुविधा होत्या की ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि जे अधिस्वीकृती पत्रकार असतील यांना 50% सवलत होती, परंतु या सर्व सवलती बंद केलेल्या आहेत. या बाबतीत आपण आवाज उठवणार आहात? नाही, माझी अश्विनी वैष्णवांची दर सेशनला या विषयावर भेटेल. आमची विनंती आहे की तुम्ही गाडीचे थांबे वाढ, म्हणजे जेजुरीला असेल, दौंडला असेल. दौंडला आपलं म्हणजे आमचं सरकार असताना 150 गाड्या थांबायच्या दौंड स्टेशनला, दौंड जंक्शन म्हणायचे, मला आठवत असेल. आता जेमतेम 50-60 गाड्या थांबतात दौंडला, दौंड स्टेशनला. नीरा, जेजुरी, आमची मागणीच आहे ना, नीरा, जेजुरी, दौंड, बारामती सगळीकडे आणखीन गाड्या द्या आम्हाला. भिगवणला आणखीन गाड्या द्या, स्टॉपेजेस द्या. पण हे रेल्वे मंत्रालय म्हणतं की आम्ही सगळीकडेच देशात स्टॉपेजेस कमी केले, आम्हाला एफिशियन्सी वाढवायची. ते एफिशियन्सी वाढवायची बरोबर आहे त्यांचा मुद्दा, पण दौंड सारख्या ठिकाणी, भिगवणच्या ठिकाणी, नीराला असेल, जेजुरीला असेल, तिथं थांबलं तर पाहिजेच ना. ही ट्रेन कुणासाठी आहे? तर ह्या देशातल्या कष्ट करणाऱ्यांसाठी. त्याच्यामुळे थांबे असलेच पाहिजेत. ती विमान नाहीये, ती ट्रेन आहे. गरीब रथ करा. माझा काही विरोध नाही त्यांच्या त्या नवीन जोरात जाते त्या ट्रेनला, काय त्याचं नाव आहे, वंदे भारतला माझा विरोध नाही. जरूर वंदे भारत करा, पण प्रत्येक वंदे भारत बरोबर 5 गरीब रथ तरी ठेवा देश कष्ट करणाऱ्यांचा, तर ते करा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी या सगळ्या ज्या सवलती आहेत ह्या सातत्याने आम्ही मागतोय. सगळेच म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पण लोक म्हणतात की द्या, ते अधिकार आहे तुमचा. ते म्हणतात आमच्या फायनान्समध्ये बसत नाही. असं होत नाही. शेवटी ते सरकार आहे आणि सरकार जर सर्वसामान्य माणसासाठी नसेल तर मग कुणासाठी आहे? फक्त मोठ्या लोकांसाठी आहे सरकार. काही यवतमध्ये हिंसाचार झाला, त्यामध्ये अनेक गोरगरीब मुलांवरती गुन्हे दाखल झालेले, कसं पण दुर्दैवी आहे. म्हणजे मी तेव्हाही कधीच मी एकही स्टेटमेंट तेव्हा केलं नाही. मी फक्त हात जोडून विनंती केली की बाबा शांतता राखा. मी स्वतः अप्पासाहेब पवार माझे सहकारी त्यांच्याशी बोलले, मी राहुल कुलांशीही बोलले. त्यावेळी राहुल कुल, मी, अप्पासाहेब पवार आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवलं होतं की ही राजकारण तर चलता रहेगा, पण आता आपल्याला आपलं दौंड हे शांत ठेवलं पाहिजे. मग अनेक वेळा माझी राहुल कुलांची बोलायची संधी झाली, स्थानिक आमदार म्हणून. तिथले स्थानिक अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी, सहकारी, त्या सगळ्यांची मी चर्चा केली की बाबा आता ही राजकारण 5 वर्षांनी होईल, पण आता आपलं दौंड तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे, हा आपलं यवत आहे, आपलेच लोक आहेत. आणि दुर्दैव आहे का वाटतं की बाहेरून कोणीतरी येतं, काहीतरी बोलून जातं, त्याचा बिचारा गरीब कष्ट करणारा आहे ना, त्याचे हाल होतात. खरं तर सातत्याने भाजपचे जे काही आमदार आहेत वादग्रस्त विधान करतायत, 2 समाजामध्ये 2 धर्मामध्ये तेढ निर्माणचं काम करतायत. यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, महेश लांडगे असतील, यामध्ये एकेकाळी तुमच्या सोबत काम केलेले अजित पवार गटाचे संग्राम जगतापदा यांनी देखील वादग्रस्त विधान करायला सुरुवात केलेले. कसं बसतं या सगळ्या गोष्टींकडे? कारण सातत्यानं याच नेत्यांकडून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं. अगदी बरोबर आहे. मी तुमच्याच चॅनलवर ऐकलं होतं की पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जगतापांना बोलून घेतलं होतं
आणि समज दिली होती असं म्हणे, असं तुमच्या चॅनलवर बातमी आलेली आहे. तेव्हा हे दुर्दैवी आहे की नवीन लोकप्रतिनिधी आज येत आहेत, नवीन पिढीकडे अपेक्षेने आपण बघतो आणि ते जर अशी भडकाऊ गोष्टी करणार असतील आणि समाजात तेढ निर्माण होणार आणि ते सत्तेचाच अविभाज्य भाग असतील आणि सत्याच्या लोकांना हे मान्य असेल तर हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी घातक आहे.